नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. आता जवळजवळ आचारसंहितासुद्धा 1-2 दिवसात लागू होईल आणि इकडून तिकडे लोकांचा या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा कार्यक्रम आता जोरदार सुरू होईल. आता आपण बघितलं असेल 2-4 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंचे अगदी विश्वासू किचन कॅबिनेटमध्ये यांचा अगदी समावेश, अगदी एकमेकांच्या बायकांचा पण उद्योग व्यवसायामध्ये पार्टनरशिप असलेले यांचे मैत्रीपूर्ण संबंध. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या समोर किंवा मुख्यमंत्र्यांनीच आपल्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. आता हे वायकरसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवस शिंदे शिवसेनेत येतील का या सगळ्या वावड्या आपण ऐकत होतो. पण त्यांनी पूर्वीच कधीतरी सांगितलं होतं की मी लंडनला उद्धव ठाकरेंच्या परवानगीने निघालो होतो, गेलो होतो आणि मग विमानात माझा फोन बंद होता. पण या मराठी पत्रकारांनी, चाय बिस्किट पत्रकारांनी माझा या गद्दारांमध्ये समावेश केला. मी गद्दार नाही, मी खुद्दार आहे आणि मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बरोबरच राहील, अशा प्रकारचे स्टेटमेंटसुद्धा रवींद्र वायकरांनी दिलेले. मी कधीच एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही, अगदी रक्ताचा थेंब माझ्या शरीरात असेपर्यंत मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, अशा प्रकारची शपथसुद्धा रवींद्र वायकरांनी घेतलेली आहे. ती रेकॉर्डवर आहे. आपण गुगलला म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा, अनेक त्यांचे भाषणं आपण ऐकू शकतो. एकनाथ शिंदेंना नेहमी ते पाण्यात बघायचे. जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हासुद्धा रवींद्र वायकर नेहमी या मातोश्रीच्या चांडाळ चौकडीमध्ये सामील असायचे आणि एकनाथ शिंदेंनी कुठलंही काम केलं तर त्यांचे पाय ओढण्याचं कामसुद्धा रवींद्र वायकर या एकत्रित शिवसेनेमध्ये काम करत होते. शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंचं आणि रवींद्र वायकरांचं कधीच जमलं नाही. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे अतिशय घनिष्ठ संबंध असलेले, आता 1992 पासून हे शिवसेनेमध्ये अनेक वेळा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, अगदी यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमनसुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं होतं. आणि जो स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असतो तो अगदी मातोश्रीच्या जवळचा असतो, विश्वासू असतो, घनिष्ठ असतो. त्यामुळं रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंचे किती जवळ होते हे यातून स्पष्ट होतं. आमदार आणि नंतर सगळं विश्वास. आता रवींद्र वायकरांवर काही दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने काही धाडी टाकल्या आहेत. त्यांची विचारपूस झाली. 500 कोटी रुपयाच्या घोटाळ्याच्या संबंधी काही किरीट सोमय्यांनी रवींद्र वायकरांवर आरोप केले. आता त्यामध्ये ते किती गोवलेले किती नाही हा सगळा तपासाचा भाग आहे किंवा संस्था ज्या काही असतील त्या त्याचा तपास करतील. मग इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल, त्यांचा तपास तर काही बंद होत नाही. पण जे काही रवींद्र वायकरांच्या पाठीमागे शुक्ल काष्ट लागलेलं आहे, आता रवींद्र वायकरांना असं वाटतंय की जोगेश्वरीचा विकास करायचा आहे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे. पूर्वी तर त्यांना असं वाटत होतं की आपल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्राचा फार विकास केलेला आहे आणि कोविडचं इतकं मोठं संकट असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला 1 नंबर बनवून ठेवलं. खरं तर त्यावेळेस रवींद्र हे वायकर खरं बोलत होते
की खोटं बोलत होते आणि आज ते खरं बोलतायत की खोटं बोलतात. खरं तर त्यांनीच या गोष्टीची स्पष्टता द्यायला पाहिजे की हे सगळं जे काही मीडियामध्ये एक नंबरचे CM उद्धव ठाकरे ही जी काही जाहिरात ही खरी होती की ही मराठी पत्रकारांची बनवलेली, या सगळ्या गोष्टी रवींद्र वायकरांनी तर लोकांना सांगितल्या पाहिजे. पण आता जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि मग आता तुम्हाला लोक विचारता येते की आमचा विकास कुठं गेलाय, आमचा विकास हरवलाय का, तुम्ही काय करता ते. त्या 40 लोकांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक विकास केला. ते एकनाथ शिंदेंबरोबर गेल्यामुळं त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास झाला. मग आपल्या विकासाचं काय करायचं. मग सोडा उद्धव ठाकरेंना, करा गद्दारी, सोडून द्या. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि मग जर विकास करायचा असेल तर आपल्याला उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी करावी लागेल. नाहीतर मग आपण पुढच्या वेळेस जर विकास आपण जर मतदारसंघात केला नाही तर पुढच्या वेळेस आपण या मतदारसंघामध्ये आमदार होणार नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आपल्याला सोडावंच लागेल, त्यांच्याशी गद्दारी करावी लागेल. कदाचित कधीतरी आपण शिंदेंना मिंदे म्हटलं असेल, गद्दार म्हणलं असेल, अनेक खोके घेतले असं म्हटलं असेल, वादग्रस्त विधानं केले असतील, शिंदेंच्या विषयी कितीही गरळ ओकले असेल, पण ते शिंदे आता विकासासाठी चांगले आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हातामध्ये सगळ्या विकासाच्या चाव्या आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे बाकी आता काहीच राहिलं नाही. पण आपल्याला आता विकासासाठी त्यांच्याबरोबर जावं लागेल. आणि मग आता शिंदेंचा स्वभाव पाहता का ते आपल्याला माफ करतील. आपण काही बोललं तरी ते खूप काही बोलत नाही. त्यांचा एक स्वभाव आहे की आलेल्या माणसाला ते सामावून घेतात आणि मग विकासाचं कोट्यवधी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला देतील, मग आपण विकास करू. अशा सगळ्या या गोष्टी आपण आता बघतोय की प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी इकडं तिकडं उड्या मारताना आपण बघतोय. तेव्हा नरेंद्र मोदींना 2024मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या समर्थकांना या अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आता पाहाव्या लागणार आहे, सहन कराव्या लागणार आहे. कारण ह्या घोटाळेबाजांची यादी आता वाढत जाईल. अनेक घोटाळेबाज संधीचा फायदा घेऊन मग भारतीय जनता पार्टीत येतील, राष्ट्रवादी अजित पवारांकडे येतील किंवा शिवसेना शिंदेंकडे येतील आणि यांना आता नरेंद्र मोदींचा विकास आवडायला लागेल, यांना देवेंद्र फडणवीसचा विकास आवडायला लागेल, अजित पवारांचा किंवा एकनाथ शिंदेंचा विकास यांना चालेल. आज जवळजवळ 2 वर्षापासून शिंदेंचं भारतीय जनता पार्टीचं अजित पवारांचं सरकार आहे. अजित पवार आता 7-10 महिन्यापूर्वी आले. इतक्या दिवस फक्त भारतीय जनता पार्टीला आणि शिंदेंना शिव्या देण्यामध्ये रवींद्र वायकरांचा वेळ गेला आणि हे वायकर आता अडचणीत आल्यावर शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे शंका येते की इतका किचन कॅबिनेटमध्ये मातोश्रीवर अगदी रश्मी ठाकरे आणि वायकरांच्या पत्नी यांच्यात सुद्धा काही पार्टनरशिप होती. काही अलिबागमध्ये बंगले घेतले, त्यातही त्यांच्यावर अनेक आरोप असे झाले. तेव्हा इतका घनिष्ठ संबंध असलेला माणूस शिंदेंबरोबर येतोय तेव्हा, आणि ते पण निवडणुकीच्या तोंडावर, तेव्हा काळजी तर घेतली पाहिजे. कधी कधी टॉर्जन हॉर्स सुद्धा होऊ शकतो. शिंदेंबरोबर
आल्यावर या सगळ्या गोष्टी बाहेर येतील, शिंदेंचे प्लॅन बाहेर येतील, शिंदेंचे प्लॅन कळतील. या सगळ्या गोष्टीसुद्धा असू शकतात. त्यामुळं शिंदे शिवसेनेने सुद्धा काळजी घेतली पाहिजे. उगाचच कधीतरी फायदा किती होणार आहे यामध्ये, यापेक्षा तोटासुद्धा होऊ शकतो. आणि एक छबी किंवा एक प्रतिमा जी महायुतीची झाली ती खराब होण्यासाठी सुद्धा सुरुवात होऊ शकते. कारण पाठीमागे अशोक चव्हाण आले, सिद्दीकी परिवार आला. कधी कधी असं वाटतंय की आरोप करायचे आणि लोकांना समजा पक्षामध्ये घ्यायचं. हे जर असंच जर सुरू झालं तर सगळ्या या इतक्या आपण जर म्हणतोय की भ्रष्टाचार चालत नाही, हे चालत नाही, आणि मग याची सगळी प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्ही जर कोणालाही उठून प्रवेश देणार, काल आरोप झाले आणि तो माणूस उद्या आपल्या पक्षात येणार, किंवा काल तो उद्धव ठाकरेंबरोबर तुम्हाला शिव्या घालत होता आणि आज बाकी तुमच्या पक्षात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेलीच पाहिजे. आणि काळजी नाही घेतली तर त्याचा परिणामसुद्धा वाईट होऊ शकतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आता यावर आता किती लोक बाहेर येतील, परत कोण कोण येईल. आता राहिले भास्कर जाधव, किशोरी पेडणेकर किंवा सुनील प्रभू, हे पण उद्धव ठाकरेंना सोडतील का, हा एक मोठा प्रश्न तयार झाला आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंबरोबर आता कोण राहील, की आता पिता पुत्रच राहतील, अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंवर येण्याची लवकरच वेळ येईल की काय, हा पण दिवस आपण पाहू किंवा पाहू शकतो. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.